ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. रविराज अर्जुनच्या मदतीने प्रतिमाच्या खोट्या बॉडीचा शोध घेत खऱ्या सूत्रधार नागराज प्रियापर्यंत आता कसे जाऊन पोहोचणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रतिमा इकडे आता सुभेदारांच्या घरी आल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात, परंतु अर्जुनला एक प्रश्न सतत सतावत असतो. तो म्हणजे जर आपण आता प्रतिमात्याच्या बॉडीचं दहन केलं, ती बॉडी जर प्रतिमात्याची नव्हती, मग ती बॉडी नक्की होती तरी कोणाची? या सगळ्याच्या मुळापर्यंत मला आता जावं लागेल. सत्य काय आहे ते शोधावं लागेल. कारण सिनियरने मला तर सांगितलं होतं की तन्वीचे आणि त्या बॉडीचे DNA रिपोर्ट मॅच झाले आहेत. मग ती व्यक्ती तर आता प्रतिमात्या नव्हती, तर व्यक्ती ती आता होती तरी कोण? सायलीने तर आता प्रतिमात्यांना घरी परत आणला आहे. मग ती व्यक्ती कोण आहे याचा अर्जुन आता शोध घेणार असतो. अर्जुनला आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात, ज्याची की अर्जुनला आता उत्तरं शोधून काढायची असतात. वकिली बुद्धीचा अर्जुन आता डायरेक्टर रविराजांकडे जातो आणि तिथे त्यांना विचारतो की सिनियर, मला खूप सारे प्रश्न पडले आहेत आणि त्याची उत्तरं कदाचित तू मला देऊ शकतोस. तेव्हा आता रविराज विचारतात की नक्की काय झालं आहे अर्जुन. रविराजला अर्जुन सांगतो की सिनियर, आता हा विषय काढल्यानंतर तुला खूप वाईट वाटेल, परंतु हा प्रश्न विचारणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आता रविराज सांगतात की नक्की असं काय विचारायचं आहे तुला. अर्जुन आता रविराजांना प्रश्न विचारतो की आपली प्रतिमात्या परत आपल्या घरी आली आहे, आपल्या सर्वांच्या समोर आहे. मग आता जी बॉडी आपण प्रतिमात्याची आहे असं समजून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले होते, नक्की ती बॉडी कोणाची होती? अर्जुन विषय काढता क्षणी आता रविराजांच्या डोक्यात प्रकाश पडतो. तर त्यानंतर अर्जुन पुढे आता रविराजांना विचारतो की सिनियर, तूच मला सांगितलं होतं ना की तन्वीचे DNA रिपोर्ट सुद्धा काढले आहेत आणि ते त्या बॉडीशी मॅच झाले आहेत. जर प्रतिमात्या आपली जिवंत आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे, तर मग ते DNA रिपोर्ट कशी काय मॅच झाले? हे सगळं कसं शक्य आहे? त्यावर ते आता रविराज विचार करतात. त्यानंतर ते अर्जुनला म्हणतात की बरोबर आहे. अगदी जसं आता प्रतिमा गेली आहे हे आपल्याला कळल्यानंतर आपण जसे हादरलो होतो, बिथरलो होतो, तशीच आता ती व्यक्ती ज्यांच्या घरची आहे तिच्यासाठी ते किती कासावीस होत असतील. आणि अर्जुन, तुला जे सगळे प्रश्न पडले आहेत ना, त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरच समजतील. अर्जुन तिथे आता रविराजांना विचारतो की ती बॉडी मिळाली आहे हे नक्की तुला कोणी सांगितलं होतं. तेव्हा आता तिथे रविराज सांगतात की मी ज्या इन्स्पेक्टरला प्रतिमाचा शोध घ्यायला सांगितला होता, त्याच इन्स्पेक्टरला ती बॉडी सापडली होती आणि DNA मॅच झाल्यानंतर हे सिद्ध झालं की ती प्रतिमाची बॉडी आहे. तेव्हा आता अर्जुन आणि रविराज दोघे आता त्या इन्स्पेक्टरकडे जातात. तेव्हा आता रविराज सांगतात की आम्हाला आता तुमची मदतीची गरज आहे, आमची प्रतिमा परत आली आहे. तेव्हा आता त्या इन्स्पेक्टरला मोठा धक्काच बसतो. त्यावरती आता ते इन्स्पेक्टर म्हणतात की काय सांगताय रविराज सर, नक्की त्या कुठे भेटल्या तुम्हाला? तेव्हा आता रविराज सांगतात की आमची सायली त्यांना अलिबागमधून घेऊन आली आहे. तिला प्रतिमा तिथेच एका मंदिरामध्ये भेटले होते. रविराज तिथे आता इन्स्पेक्टरला विचारतात की प्रतिमाची बॉडी म्हणजे जी बॉडी तुम्हाला सापडली होती ती नक्की कुठे तुम्हाला भेटली होती? तेव्हा आता ते इन्स्पेक्टर सांगतात की कोयना सोसायटीच्या मागच्या बिल्डिंगच्या बाजूला. इन्स्पेक्टरला आता अर्जुन सांगतो की सगळी डिटेल माहिती आम्हाला मिळू शकते का? तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो, कोयनानगरमधून तांबेबाई यांचा आम्हाला अचानकपणे कॉल आला होता आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की त्याच्या मागच्या बाजूला एक बेवारस डेड बॉडी पडली आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच्या चौकशीसाठी गेलो. तरी त्याच आधी आम्हाला आता रविराजांनी प्रतिमा किल्लेदार यांचं सगळं काही वर्णन सांगितलं होतं आणि गेले कित्येक वर्ष आम्ही ते त्यांना शोधही घेत होतो. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ती बॉडी कदाचित त्यांचीच असू शकते. त्या बॉडीच्या भोवती आम्हाला काही वस्तूसुद्धा सापडल्या होत्या आणि त्या वस्तू पाहिल्यानंतर रविराज किल्लेदार म्हणजे यांनी ती बॉडी त्यांच्याच पत्नीची आहे हे तिथे आम्हाला सांगितलं. रविराज तिथे आता इन्स्पेक्टरला सांगतात की परंतु माझी पत्नी प्रतिमा ही आता जिवंत आहे, ते आमच्या घरी आमच्या सोबत आहे. मग आता ती बॉडी नक्की कोणाची होती याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. आता ज्या तांबेबाईचा तुम्हाला फोन आला होता त्यांचा नंबर मला मिळू शकतो का? तर तिथे आता इन्स्पेक्टर सांगतात की हो रविराज सर, आता आपण मिळून आता ती बॉडी नक्की कोणाची होती याचा शोध घेऊयात आणि त्यासाठी मी तुमची मदत नक्की करेन. तर तिथे आता अर्जुन सांगतो की तो नंबर तुम्ही आम्हाला द्या, परंतु सगळ्यात आधी त्याचं लोकेशन तुम्ही चेक करू शकता का? तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो अर्जुन सर. जेव्हा आता तिथे इन्स्पेक्टरांनी त्या मोबाईल नंबरचं लोकेशन चेक केलेलं असतं तेव्हा त्यांनाच मोठा धक्का बसतो आणि ते अर्जुनकडे आणि रविराजकडे पाहतात. तेव्हा आता तिथे रविराज विचारतात की काय झालं आहे?
इन्स्पेक्टर तिथे आता रविराजांना सांगतात की इथे तर लोकेशन तुमच्याच घराचं दाखवत आहेत. तेव्हा आता रविराज आणि अर्जुन दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर रविराज म्हणतात की काय, परंतु हे कसं शक्य आहे. रविराज तिथे आता इन्स्पेक्टरांना सांगतात की तुम्ही म्हणताय की कोयना सोसायटीमधून तुम्हाला आता फोन आला होता, मग माझ्या घराच्या लोकेशनच्या ऐवजी कोयना सोसायटीच्याच जिथून फोन आला होता तिथलं लोकेशन मिळायला हवं ना. इथे माझ्या घराचं कसं काय लोकेशन दाखवू शकतं. अर्जुनलाही आता मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन तिथे आता रविराजांना विचारतो की सिनियर हे नक्की काय चाललं आहे, तुझ्या घराचं लोकेशन कसं काय तिथे ट्रॅक होऊ शकतं. तेव्हा आता रविराज सांगतात की मलाही कळत नाही आहे. त्यानंतर ते इन्स्पेक्टरला विचारतात की तुम्हाला ती बॉडी तिथे सापडली आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाजूला सापडलेले ते दागिने ते नक्की तिथेच आसपासच होते का. तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की हो. तेव्हा तिथे आता अर्जुन सांगतो की आत्या आता प्रतिमात्या घरी आले आहे आणि प्रतिमात्याजवळ कसलेच कोणतेच दागिने नाहीये, मग त्या बॉडीवरती ते दागिने गेलेच कसे. अर्जुनच्या या प्रश्नावरती तिकडे रविराजांना लक्षात येतं आणि रविराज तिथे आता अर्जुनला सांगतात की अर्जुन हे शक्य असूच शकत नाही, कारण प्रतिमाचा एक ना एक दागिना हा माझ्याकडे जपून ठेवला गेला आहे. गेले कित्येक वर्ष झालं ते दागिने मी जपून ठेवले होते. तर त्यानंतर अर्जुन आणि रविराज दोघेही घरी आलेले असतात. रविराजाने आता घरी जाऊन अर्जुनसोबत आता तिथे सगळे काही दागिने प्रतिमाचे चेक केलेले असतात आणि त्या दागिन्यांमध्ये रविराजांना एक गोष्ट लक्षात येते. ती सांगतात की सगळे दागिने तर इथेच आहे, मग ते प्रतिमाचं लॉकेट त्या बॉडीवरती कसं काय जाऊ शकतं. दोघांनाही आता मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्यावरती अर्जुन सांगतो की 1 मिनिट सिनियर, तू जे तन्वीचे आणि त्या बॉडीचे DNA मॅच केले होते ते नक्की कुठे पाठवले होते. तेव्हा आता रविराज सांगतात की लॅबमध्ये एक सुनीता सिस्टर आले होते, त्यांनीच DNA घेतले आणि त्यांनीच DNA रिपोर्ट काय आले आहे ते फोन करून सांगितलं होतं. तेव्हा आता दोघेही त्या सुनीता सिस्टरकडे जातात की जिच्याकडून आता नागराज आणि प्रिया या दोघांनी पैसे चारून काम करवून घेतलेलं असतं. त्यानंतर आता रविराज सुनीताची भेट घेतात आणि तिला विचारतात की काही दिवसांपूर्वी माझी मुलगी तन्वी किल्लेदार हिचे DNA रिपोर्ट इथे आले होते आणि त्याच्यासोबत एका बॉडीचे सुद्धा, आणि त्या बॉडीचे DNA रिपोर्ट इथे मॅच झाले होते. परंतु हे कसं शक्य आहे, कारण माझी पत्नी जिवंत आहे आणि ती आता आमच्या सोबत आहे. तुम्ही जे DNA रिपोर्ट आम्हाला पाठवले होते आणि जे सांगितलं होतं ते शक्य असूच शकत नाही, कारण ते मॅच झालेच कसे. असं आता रविराजांनी ते प्रश्न विचारल्यानंतर सुनीताला घाम फुटलेला असतो. अर्जुनच्या आता तिथे लक्षात आलेलं असतं की सुनीता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं, तुम्ही उत्तर का देत नाहीयेत आणि एवढं घाम का आला आहे तुम्हाला. तेव्हा आता सुनीता सांगते की काही नाही सर माफ करा, कदाचित आमच्याकडून गडबडीमध्ये रिपोर्ट बदलही जाऊ शकतात. प्लीज ही गोष्ट आता जर सर्वांसमोर आणली तर माझ्या नोकरीवरची गदा येऊ शकते. आणि सुनीता आता तेथून निघूनही जाते. सुनीताने उत्तर द्यायला टाळाटाळ केली आहे हे अर्जुनच्या अचूक लक्षात आलेलं असतं. तर त्यानंतर अर्जुन हा रविराजांना सांगतो की नक्कीच ही सुनीता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा आता रविराज विचार करतात की मोबाईलचं लोकेशन माझ्या घराचं कसं काय येऊ शकतं आणि DNA रिपोर्ट चुकीचे कसे काय येऊ शकतात. नक्कीच माझ्याच घरातलं कोणीतरी माझ्या तर विरोधात उभे राहिलेलं नाही आहे ना, असा रविराजांना प्रश्न पडलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन आता तिथे रविराजांना सांगतो की आपल्याला सगळं काही सत्य शोधण्यासाठी या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल सिनियर. ही इतकी साधी सोपी ही गोष्ट नाही आहे. आपण जसं आपल्या प्रतिमातेची वाट पाहत होतो अगदी तसंच त्या बॉडी जर कोणाची असेल, कोणाच्या घरांची असेल तर ती लोकही तितक्याच आतुरतेने त्या व्यक्तीची वाट पाहत असतील. तेव्हा आता रविराज सांगतात की तू बरोबर बोलतो आहेस अर्जुन, काही करून आपण आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि याचा खरा सूत्रधार नक्की कोण आहे हे शोधूया, कारण त्याच्यामुळे माझ्या प्रतिमाला खूप त्रास भोगावा लागला आहे. आपल्या सगळ्यांना सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे. देवकृपेने मला माझी प्रतिमा तर पळत मिळाली, परंतु ती बॉडी ज्याच्या कोणाची असेल त्याच्या घरच्यांचं काय. इकडे आता सायली सगळ्यांना सांगत असते की आपल्याला सगळ्याला आता प्रतिमात्यांच्या कलाने घ्यावं लागणार आहे. त्यांना नक्की काय काय आवडत होतं त्या त्यांच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. तेव्हा आता पुन्हाची कल्पनाला सांगते की कल्पना, तुला आठवतं का गं की प्रतिमाला आपल्या मंदिरात जायला किती आवडत होतं. सतत देवाचा ती धावा करायची, देवपूजा करायला तर तिला खूप आवडायची. तेव्हा आता सायली सांगते की मग ठीक आहे पुन्हाजी, ठरलं तर मग आपण आता मंदिरामध्ये प्रतिमात्याला घेऊन जाऊयात. तेव्हा आता पुन्हाजी सांगते की हो सायली, आता प्रतिमाला सगळं काही आठवण देण्यासाठी तू जे काही करशील त्यामध्ये आम्ही सगळेच जण सहभागी असू. तर त्यानंतर अर्जुन, सायली, कल्पना, पुन्हाजी आणि प्रतिमा हे सगळेजण आता तिथे
देवाच्या मंदिरामध्ये आलेले असतात. तर त्यानंतर तिथे आरतीला सुरुवात झालेली असते. जेव्हा आता आरतीला सुरुवात झाल्यानंतर घंटानाद व्हायला लागतो. सगळेजण आरतीमध्ये मग्न असतात. इतक्यात आता प्रतिमा चलबिचल व्हायला लागते. प्रतिमाचं मन अस्थिर होतं. अचानकपणे तिला आता तिचा भूतकाळ आठवायला लागतो. प्रतिमा आता खूप विचित्र वेड्यासारखी वागायला लागलेली असते. सायली तिला सावरण्याचा प्रयत्न करते. तर तिथे आता प्रतिमाला आठवत असतं की नक्कीच ती या मंदिरामध्ये येऊन गेली आहे. 20, 21, 22 वर्षापूर्वी जी प्रतिमा दुरावलेली असते तिला सगळं काही आता पूर्वीचं हळूहळू आठवत असतं. तर देवीच्या कृपेने तिथे आता प्रतिमाला तिचा सगळा भूतकाळ आठवेल का? रविराज आणि अर्जुन या दोघे आता त्या बॉडीचा शोध घेत घेत खरे सूत्रधार नागराज प्रियापर्यंत पोहोचतील का? आणि जेव्हा आता सगळं काही सत्य उलगडेल त्यानंतर आता रविराज त्या दोघांनाही काय शिक्षा देते हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भाग आता तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक